आटपाडी शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कधीकाळी संपूर्ण गावाची तहान भागवणारा, इतिहासाची साक्ष देणारा आड आज कायमचा नामशेष करण्यात आला आहे. विकासाच्या नावाखाली हा वारसा पुसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. आटपाडी शहरातील सुक वडापात्रामध्ये साधारणपणे 1984 साली गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एक मजबूत दगडी आड खोदण्यात आला होता. त्या काळात शहरात नळ पाणी पुरवठा नव्हता, त्यामुळे संपूर्ण गावाची तहान याच आडावर भागवली जात होती. मात्र काळ बदलला, शहरात नळ पाणी पुरवठा सुरू झाला आणि ओढ्यात गटारीचे सांडपाणी सोडले जाऊ लागले. परिणामी आड दूषित झाला आणि वापरात राहिला नाही. अनेक वर्ष गाळ न काढल्यामुळे हा आड दुर्लक्षित राहिला. सध्या शहराच्या विकासासाठी ओढ्यालगत संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू आहे. मात्र या कामासाठी अडथळा ठरत असल्याचं कारण देत हा ऐतिहासिक आड थेट जमीनदोस्त करण्यात आला. विशेष म्हणजे हा आड रात्रीच्या वेळी कोणालाही विश्वासात न घेता पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आटपाडी शहर परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकत असताना जे काय आटपाडीची ओळख सांगणारे खानाखुणा आणि इतिहासाच्या ऐतिहासिक ठेवा आहेत, अशी काही बांधकाम आहेत, काही विहिरी आहेत, काही आड आहेत. आड अशासाठी की या आड म्हणजे आमची ओळख आहे. आडावरून तर आटपाडी हे आम्हाला नाव मिळालेलं आहे. आणि हे ऐतिहासिक आड वगैरे जे काय या भागाचे, दुष्काळी भागाचे तहान भागवणारे जे काही आड होते, ते द दगडी बांधकाम असलेले, घडीव काम असणारे, सौंदर्य संपन्न आणि गोड्या पाण्याचे आड, जे आता अलीकडल्या काळामध्ये दशकामध्ये बांधलेले, ते जतन करणं हे आत्ताच्या पदाधिकाऱ्यांचं जबाबदारी आहे किंवा ते काम आहे त्यांचं. परंतु माझ्या असं निदर्शनाला आलेलं आहे आत्ता की वडापात्रामध्ये तट बांधण्याचं काम चालू आहे. परंतु तट हा आवश्यक असला तरी या वडापात्रामध्ये या शहराची दुष्काळी काळामध्ये तहान भागवणारे जे आड होते किंवा आत्ताचा एक आड आहे, साधारण 85 साली तो बांधलेला असावा. आम्ही लहान होतो, पण आम्ही स्वतः समक्ष त्याचं सुरुंग लावून ज्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचं आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याचं उत्कृष्ट नमुन्यातील घडीव दगडी कामकाज त्या ठिकाणी ते केलेलं होतं, राहाट बसवलेले होते. आणि आता अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा जे बाजार करू असतील किंवा ज्यांच्याकडे नळ पोचलेले नाहीत, जे बेघर लोक आहेत, अशा लोकांची तहान भागवण्यासाठी त्या आडाचा आधार होताच. परंतु आता जे अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी सांडपाण्याचं व्यवस्थापन नसल्यामुळं ते सांडपाणी त्या ठिकाणी सोडलेलं त्यात उतरत होतं, काही बाबळी उगवलेल्या होत्या. त्याच्यामुळे आडाचं अस्तित्व दिसून येत नसलं तरी ते गोड्या पाण्याचा तो आड होता, तो खरं तर जतन करायला पाहिजे होता. आणि त्याला कडेनं त्याच्या बाजूनं तो तट बांधण्याची आवश्यकता होती. आम्ही तर उलट गणपती विसर्जन वगैरे अशा काही कारणासाठी त्या ठिकाणी स्वच्छता करून दिवाबत्तीची व्यवस्था, उजेडाची व्यवस्था, लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्था, अशा पद्धतीची मागणी यापूर्वी ग्रामपंचायत असताना ग्रामसभेमध्ये आम्ही केलेली होती आणि त्यावेळी त्याचे ठरावही झालेले होते. परंतु प्रत्यक्षात आज पाहिलं असता हा आडच अस्तित्वहीन करून ठेवलेला दिसून येतोय. प्रशासनानं ह्याच्यामध्ये खरं तर मागचा पुढचा विचार करून हे पाऊल उचलायला हवं होतं. आज माझ्या दृष्टीनं आटपाडीचा एक ऐतिहासिक ठेवा, ज्या आडानं आटपाडीला सौंदर्य तर दिलंच आणि आटपाडीकरांची तहान भागवण्याचं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी जबाबदारी पार पाडली, तो आज आड अस्तित्वहीन झालेला दिसून आलं. त्यामुळं जरा दुःख वाटलं. संबंधित पदाधिकारी आणि प्रशासनानं आपली काहीतरी जबाबदारी आहे याचं भान ठेवून त्याच्याकडं लक्ष देऊन त्याचं जतन करणं ही काळाची गरज होती. परंतु तसं न होता त्यात स्वच्छ करून ते पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता होती. पण ते आज अस्तित्वहीन करण्यामध्ये त्यांना कोणता आनंद मिळाला हे काय मी सांगू शकत नाही. ते मला जरा खेदजनक आणि खटकलेलं आहे की अशा पद्धतीचा जर ठेवा नष्ट केला गेला तर आटपाडी शहराच्या परिवर्तनामध्ये कुठंतर आम्ही इतिहास मोजवतोय की काय, अशी मला शंका निर्माण झालेली आहे. ती अशा पद्धतीचं परत घटना घडू नये आणि जो आड संपवण्याचं काम केलेलं आहे
त्या ठिकाणी पुन्हा पाण्याची व्यवस्था काय केली जाणार याच्याविषयी विचार व्हायला पाहिजे. याशिवाय या आडामध्ये वापरलेले कोरीव दगड नेमकं कुठं गेलं याचाही सवाल उपस्थित केला जात आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली इतिहास पुसण्याचं काम झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आम्ही आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष युटी जाधव आणि नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र हे काम करणारे शासकीय अधिकारी प्रज्वल महाजन यांनी स्पष्ट केलं की नगरपंचायतीशी पत्रव्यवहार करून आणि लोकप्रतिनिधींच्या सहमतीनंतरच हा आड मोजवण्यात आला आहे. एकीकडे लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचा दावा वेगळाच आहे. यामुळे नेमकं सत्य काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतोय. आटपाडीचा हा आड केवळ पाण्याचा स्रोत नव्हता, तर शहराच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार होता. मात्र आता तो कायमचा इतिहास जमा झाला आहे. विकास आणि वारसा यामध्ये समतोल राखला जाणार का हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.